वक्फ बोर्डात मुस्लिमेतरांना घेण्याच्या मुद्द्यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी टीका केली। शिर्डी तिरुपती शीख बोर्डावर मुस्लिमांना घेणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। वक्फकडील जमिनी मोदी भक्त आणि उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव आहे अशी टीकाही त्यांनी केली। की तुम्ही वक्फ बोर्डामध्ये नॉन मुस्लिमला समावेश करत आहे करा आणि त्यांचं म्हणणं आहे की जे इंटेलेक्चुअल नॉन मुस्लिम्स आहे, मी मोदी साहेबांना प्रश्न विचारतो का मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्चुअल्स नाही आहे का? तुमच्यापेक्षा जास्त चांगले इंटेलेक्चुअल्स आहे समाजामध्येही, त्यांना तुम्ही सामील करा ना याच्यामध्ये। आणि असंच तुम्ही करणार असेल तर इम्तियाज जलीलला तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये घेणार का? तिरुपतीचा जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का? नाही। सगळ्यांसाठी सिखांच्या शिरोमणी अकाली दलचं जे कमिटी आहे ते बोर्ड आहे त्याच्यामध्ये शिवाय शिखांचे कोणीही जात नाही, कोणीही परमिशनच नाही आहे बाय लॉ प्रमाणे। मग फक्त वक्फसाठी हे कशाला करायचं आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।